आता बातमी आहे भिवंडीमधनं। भिवंडी शहरामधल्या बालाजीनगर गंगारामवाडी परिसरातल्या कोहिनूर अपार्टमेंट ही 4 मजली इमारत अक्षरशः पत्त्यांसारखी काल रात्री कोसळली। या दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। त्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी 2 ते 3 जण अडकल्याची भीती व्यक्त होतीये। पिलरच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं आणि तेव्हाच ही इमारत कोसळली। भिवंडी अग्निशामक दल, आपत्कालीन व्यवस्था अजूनही इथे बचाव कार्य करतायत। इसको बाहर खींच करो ना। काल रात्रीची ही घटना आहे। भिवंडीमध्ये ही इमारत कोसळली आहे। याच्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भात आपत्कालीन मंत्री, व्यवस्था मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा काही वेळापूर्वी तिथे दाखल झाले होते। त्यांनी इकडच्या संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात चौकशीचे आदेश दिले। इसको बाहर खींच करो ना। बिल्डिंगचं एक कॉन्ट्रॅक्टर काम करत होता। त्यामध्ये खालचे बीम्स आहेत, त्याचं रिपेअर तो कॉन्ट्रॅक्टर करत होता। वॉर्ड ऑफिसरला ही माहिती कळाल्यानंतर 10 ते 10:30 वाजता त्यांनी वॉर्ड ऑफिसरने इथे येऊन साधारणतः 30 फॅमिलीजला इथून बाहेर काढलं। ए आणि बी विंग अशा दोन विंग इथं होत्या। तर त्यामध्ये 11पर्यंत बरेचसे इथले लोक, स्थानिक लोक, घरामध्ये फ्लॅटमध्ये राहणारी लोक ही वॉर्ड ऑफिसरने बाहेर काढली। परंतु 11:30च्या दरम्यान इमारतीमधून मोठा म्हणजे आवाज यायला सुरुवात झाली आणि खाली जे कामगार होते त्याच पद्धतीनं 1-2 जे इथे लोक बघण्यासाठी आले होते की काय चालू आहे, त्यामध्ये 9 लोकांचं आतापर्यंत मृतदेह आढळलेले आहेत। आता जेव्हा पूर्ण मॅन्युअली आणि हे सर्च केल्यानंतर लक्षात आलं की आता जीवितमध्ये व्यक्ती असण्याची शक्यता कमी आहे, तर तेव्हा JCB आणि मशीनच्याद्वारे सध्या मलबा काढण्यात येतोय। सध्यापर्यंत 9 मृतदेह आढळलेले आहेत आणि 7 जणांची ओळख पटली आहे। उरलेला जो मलबा आहे तो काढल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला कॅज्युअल्टी किती आहे तो अंदाज आपल्याला येईल।